करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 26वे बालकवी ठोंबरे यांचा मृत्यू 1918च्या मार्चमध्ये मी सिनियर BAच्या वर्गात गेलो. वडील वारल्यापासून माझे अभ्यासावरचे लक्षच उडाले म्हणानात. मी BAला पहिल्या वर्षी संस्कृत ऑनर्स घेतले होते. ते सोडून दिले कारण ऑनर्सचा अभ्यास झेपण्यासारखी माझ्या मनाची परिस्थिती नव्हती. वडिलांच्या मृत्यूनंतर सरदार पुरंदऱ्यांचा वाडा सोडून जोगेश्वरीच्या बोळात पुराणिकांच्या वाड्यात आम्ही राहावयाला आलो. तेथे अभ्यासाला मला काही निराळी जागा नव्हती. आमचे संयुक्त कुटुंब असल्याने घरात माणसे पुष्कळच असत. त्यामुळे घरात एकसारखी वर्दळ आणि गलगा चाललेला असे. तेव्हा कुठेतरी बाहेर अभ्यासाला स्वतंत्र जागा मिळाली तर बरे होईल असा माझ्या मनात विचार आला. पण भाड्याने जागा घ्यायला पैसे कुठून आणावयाचे हा प्रश्न दत्त म्हणून माझ्या पुढे उभा राहिला आणि तो विचार तेवढ्यापुरता स्थगित झाला. एवढ्यात पुण्यात इन्फ्लुएन्झाची साथ आली. ती एवढी भयानक होती की तिची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो. पूर्वी प्लेगच्या साथीने माणसांचे जेवढे बळी घेतले असतील अगदी तेवढेच बळी फ्लूने घेतले. तसे पाहिले तर प्लेग आणि इन्फ्लुएन्झा यांच्या प्राणघातक स्वरूपात तसा काहीच फरक नव्हता. पण प्लेगचे दर्शनी रूप जसे महाभयंकर असते आणि अमक्या अमक्याला प्लेग झाला असे म्हटले की त्याला त्याचे नातेवाईक ज्याप्रमाणे मेल्यातच जमा करीत असत तसे इन्फ्लुएन्झाचे स्वरूप भीतीदायक नसे. त्यामुळे आजारी माणूस फारसा घाबरत नसे आणि त्याचे नातेवाईक साधारणपणे गाफीलच राहत असत आणि त्याचा परिणाम असा होई की 60 ते 70% रोगी हटकून दगावत. आजकाल इन्फ्लुएन्झाचे ते भीषण आणि घातक स्वरूप राहिलेले नाही. इन्फ्लुएन्झा एक मामूली रोग समजला जातो आणि त्याने सहसा कोणी मरत नाही. पण पुण्यात आणि भारतात त्या वर्षी इन्फ्लुएन्झाची जी साथ आली त्या साथीत कुटुंबेच्या कुटुंबे गारद झाली आणि घरे बेचिराग झाली. आज हे कोणाला खरे वाटायचे नाही, पण त्यात अक्षराचीही अतिशयोक्ती नाही. आमच्या घरात एकट्या माझ्याखेरीज जवळजवळ सर्व माणसे फ्लूने आजारी पडली. मी घरामधल्या 10-15 माणसांच्या बाटल्या सांज सकाळ पिशवीत घेऊन डॉक्टरांच्या दवाखान्यात जात असे. डॉक्टरांच्या दवाखान्यात रोग्यांच्या नातेवाईकांची कोण गर्दी उडालेली असे. पुष्कळशा डॉक्टरांनी इन्फ्लुएन्झा मिक्सचरचे मोठमोठे हौदच भरून ठेवले होते. ह्या मिक्सचरमध्ये काही औषधे होती का नुसते पाणीच होते हे कळावयाला मार्ग नव्हता. पण त्यात औषधापेक्षा पाण्याचाच भाग जास्त असावा अशी अनेक वेळा मला शंका आल्यावाचून राहिली नाही. कंपाऊंडर भराभरा हौदात बाटल्या बुचकळून त्या भरीत असे आणि डॉक्टर प्रत्येक बाटलीमागे 8 का 12 आणे घेऊन त्या बाटल्या रोग्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करीत असे. त्या साथीच्या काळात पुण्याच्या काही डॉक्टरांनी हजारो रुपये कमावले आणि ते जन्माचे श्रीमंत झाले. त्यांनी त्या पैशांवर पुढे ज्या मोटारी खरेदी केल्या त्यांना पुण्यातले लोक इन्फ्लुएन्झा मोटर्स म्हणत. अखेर 2 महिन्यांमध्ये साथ संपली. माझ्या माहितीची अनेक माणसे गेली, मात्र आमच्या घरातल्या माणसांवर नशिबानेच खैर केली म्हणून ती सर्व बचावली. फक्त माझे जीवश्च कंठश्च आणि समवयस्क असे 2च मित्र गमावले. एक चिंतामण विनायक शाळीग्राम आणि दुसरे चिमासाहेब शंकरराव जगताप. चिंतू शाळीग्राम हा न्यू पुणा कॉलेजमध्ये ज्युनियर BAच्या वर्गात शिकत होता. वयाच्या 2ऱ्या की 3ऱ्या वर्षांपासून आम्ही एकत्र वाढलो होतो. अतिशयच बुद्धिमान होता तो. पुढे त्याने फार नशीब काढले असते, पण त्याच्या आयुष्याची मध्येच दोरी तुटली. माझे गुरुदक्षिणा हे लहान मुलांसाठी लिहिलेले नाटक त्यालाच पुढे मी अर्पण केले. त्याचे माझे इतके प्रेम होते की इतकी वर्षे झाली तरी तो अजून माझ्या स्वप्नात येतो. चिमासाहेब जगताप हे माझ्या वडिलांचे सासवड येथील परममित्र शंकरराव खाशाबा जगताप यांचे एकुलते एक चिरंजीव. चिमासाहेब माझ्यापेक्षा 2 वर्षांनी वडील होते. ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकत होते. स्वभावाने ते अतिशय प्रेमळ आणि गरीब होते. त्यांची नी माझी लहानपणापासून मैत्री होती. त्यांची धाकटी बहीण बाई ही कोल्हापूरचे महाराज श्री शाहू छत्रपती यांचे द्वितीय चिरंजीव शिवाजी महाराज यांना दिली होती. पण विवाहानंतर थोड्याच महिन्यांनी शिवाजी महाराज घोड्यावरून पडून मरण पावले. चिमासाहेब हे माझ्या भावासारखे असल्याने त्यांच्या भगिनी श्रीमती इंदुमती राणीसाहेब
ह्या माझ्या धाकट्या बहिणीप्रमाणे मी मानतो. इन्फ्लुएन्झाची साथ संपताच अभ्यासासाठी म्हणून फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आमराई कॅम्पसमोर त्यावेळी असलेल्या पदेभुवन जवळील एक लहानशी खोली मी रुपया महिन्याने भाड्याने घेतली. माझ्या खोलीला लागून 2 खोल्या होत्या. त्यातही फर्ग्युसन कॉलेजचे काही विद्यार्थी राहत असत. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याचे भाग्य मला तोपर्यंत कधीच लाभले नव्हते, पण त्याच्या खालोखाल स्वतंत्र खोलीत एकटे राहण्याचा माझा तो पहिलाच अनुभव होता. त्यामुळे आपण एका निराळ्याच सुखी जीवनात प्रवेश केल्यासारखे वाटू लागले. रोज पहाटे लवकर उठायचे. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या बाजूने भटकून परत येताना परांजप्यांच्या डेअरीवर जाऊन पावशर दूध प्यावयाचे नि खोलीत येऊन अभ्यासाला बसावयाचे. सकाळी 11 वाजता सायकलवरून मी गावात जेवणासाठी घरी जाई आणि रात्रीच्या जेवणाचा डबा भरून परत येई. त्यामुळे पुन्हा संध्याकाळी घरी परत जाण्याचे कारण पडत नसे आणि अभ्यासाला भरपूर वेळ मिळे. चहाच्या हॉटेलात जाण्याची त्यावेळी फॅशन नसे. दुपारचे काही खाण्याची इच्छा झाली तर दारावरून जाणाऱ्या बाईकडून आणा अर्धा आण्याच्या भाजलेल्या शेंगा, रेवड्या किंवा चिवडा आम्ही घेत असू. हा कार्यक्रम देखील आठवड्यातून 2-3 वेळाच होई. ज्याला आजकाल पॉकेट मनी म्हणतात, तशी काही व्यवस्था आमच्या त्या काळी नव्हती. असे म्हटले तर आजच्या विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटेल. माझ्या स्थितीतले त्यावेळचे विद्यार्थी बहुधा कफल्लकच असत. BAच्या अभ्यासासाठी स्वतंत्र खोली घेऊन जरी मी गावाबाहेर राहत होतो तरी माझा अभ्यास तसे म्हटले तर यथातथाच चाललेला होता. याचे कारण त्या वयात अभ्यासाबद्दल माझ्या मनात मुळी आकर्षणच उत्पन्न झाले नव्हते आणि वाङ्मयाचे वेड डोक्यात जे एकदाचे खोल शिरून बसलेले होते ते कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस बळावतच चालले होते. गडकरी आणि ठोंबरे ही त्यावेळची माझी वाङ्मयीन दैवते. कित्येक वेळा अभ्यासाची पुस्तके बाजूला ठेवून मी त्यांच्या काव्याचे परिशीलन करीत बसे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की नेमके ह्याच वेळी बालकवी ठोंबरे हे अपघाताने मरण पावल्याची बातमी एखाद्या अशनीपाताप्रमाणे आमच्या डोक्यावर येऊन आदळली. 5 मे 1918चा तो दिवस होता. खानदेशात भादली स्टेशनजवळ एका सकाळी तो अपघात झाला. स्टेशनपासून काही अंतरावर आगगाडीचे 2 फाटे फुटतात. त्यांपैकी एका फाट्यावर बालकवी उभे होते, कारण त्या फाट्यावरून जाणारी गाडी आधीच येऊन गेली असली पाहिजे अशी बालकवींची समजूत होती. पण त्या दिवशी त्या गाडीला उशीर झालेला होता. ती गाडी समोरून येताना बालकवींनी पाहिली, पण त्यांना वाटले की ती गाडी दुसऱ्या फाट्यावरून जाणारी आहे, म्हणून डाव्या हातात तंबाखू घेऊन तिला चुनाचोळीत ते विमनस्कपणे त्या फाट्यावर तसेच उभे राहिले. एवढ्यात ती गाडी एकदम त्यांच्या अंगावर आली आणि तिच्या खाली ते सापडून त्यांचे 3 तुकडे झाले. त्यावेळच्या वर्तमानपत्रात जरी अशी हकीकत प्रसिद्ध झालेली होती तरी बालकवींच्या निकट सहवासातल्या लोकांचा तिजवर विश्वास नव्हता. बालकवींचा स्वभाव पुष्कळसा साने गुरुजींसारखा होता. आयुष्यात त्यांना काही विशेष राम वाटत नव्हता. कसल्या तरी अज्ञात औदासिन्याने आणि नैराश्याने त्यांना झपाटलेले होते. टिळकांच्या सहवासामुळे त्यांच्या मनात ख्रिस्ती धर्माबद्दल विलक्षण आकर्षण निर्माण होऊन अंतर्मनात एक प्रकारचा आध्यात्मिक संघर्ष उत्पन्न झालेला होता, असेही कोणी सांगतात. ती मानसिक संदेहावस्था असह्य होऊन अखेर बालकवींनी आत्महत्या केली असावी, अशी त्यांच्या निकटवर्ती मित्रांची समजूत आहे. बालकवींच्या ओवाळणी घाली भाई या कवितेने आपल्या पंखावर बसवून मला काव्याच्या स्वर्गीय सृष्टीत उचलून नेले, हे मागेच मी सांगितले आहे. बालकवी हे माझे काव्यगुरू होते. त्यांच्या काव्याचे मला मनस्वी वेड होते. त्यांच्याबद्दल मला वाटणाऱ्या ह्या आकर्षणाचे आणखी एक कारण असे होते की आमचा दोघांचाही जन्म एकाच तारखेला झालेला होता. बालकवींचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी झाला, तर माझा जन्म 13 ऑगस्ट 1898ला झाला. ते काही का असेना, पण आगगाडीच्या अपघातात सापडून वयाच्या 28व्या वर्षी महाराष्ट्रातल्या एका प्रतिभाशाली कवीला अत्यंत भीषण मृत्यू आला. ही बातमी ऐकून माझ्यासारख्या बालकवींच्या भक्ताला तर अक्षरशः वेड लागावयाची पाळी आली. मृत्यूनंतर 2 का 3 दिवसांनी ही बातमी पुण्याच्या ज्ञानप्रकाशात छापून आली. ती बातमी वाचून माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसेना. मी अर्धा तास माझ्या खोलीत तसाच रडत बसलो. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वरती खाली मोद भरे,
वायू संगे मोद फिरे असा सर्वत्र खालीवर स्थिरचर सृष्टीत आनंदी आनंद भरल्याचा ज्याला प्रथम साक्षात्कार झाला तो महाराष्ट्राचा मूर्तिमंत आनंदच आज नाहीसा झाला. आता ती आल्हाददायक आनंदमूर्ती पुन्हा ह्या डोळ्यांना कधी, कुठे आणि कशी दिसणार या विचाराने काळीज अगदी पिळवटून गेले. तसाच मी धावत गडकऱ्यांच्याकडे गेलो. गडकरी जरी बालकवींपेक्षा वयाने मोठे होते तरी कित्येक काव्यात गडकऱ्यांनी बालकवींचे अनुकरण केलेले होते. जगतगायका बालकवे, जगतगायका बालकवे, हे उठ उठ आता, तू निजला तरी कवी, तू निजला तरी कवी, कोण मग जागविल जगता, कोण मग जागविल जगता, अशी गडकऱ्यांनी बालकवींना भूपाळी आळवली होती. आणि तिच्या शेवटी नवकवितेच्या जरीपटक्याचा तुलाचा अधिकार अशी त्यांना जाहीरपणे मानवंदनाही दिलेली होती. दुसऱ्या एका कवितेत गडकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या समकालीन कवींच्या प्रतिभा दारिद्र्याचा उपहास करून शेवटी तोच आठवे बालकवीची रसवंती, तोच आठवे बालकवींची रसवंती, धीर जरा वाटे चित्ती, धीर जरा वाटे चित्ती असा बालकवींच्या काव्याचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केलेला होता. महाराष्ट्रातले त्यावेळचे दुसरे एक श्रेष्ठ कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांनीही काव्य गगनांगणी धवल, काव्य गगनांगणी धवल, बालकवी अति तारा विमल, बालकवी अति तारा विमल असा आपल्या एका काव्यात बालकवींचा महान गौरव केलेला होता. तेव्हा बालकवींच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्र शारदेच्या मुकुटातील एक दैदिप्यमान हिरा गळून पडला ह्यात काय संशय. बालकवींच्या मृत्यूची ही दुःखद वार्ता जेव्हा मी गडकऱ्यांना प्रथम सांगितली त्यावेळी त्यांची प्रकृती काही विशेष चांगली नव्हती. ते अंथरुणावर पडूनच होते. ती वार्ता ऐकताच ते डोळे मिटून अर्धा तास तसेच निपचित पडले. त्यांच्या डोळ्यांतून आसवांचे पाझर वाहत होते. बालकवींच्या मृत्यूचा त्यांना फारच जबरदस्त धक्का बसला. आता काही मी फार दिवसांचा सोबती नाही असे निराशेचे उद्गार अखेर त्यांच्या तोंडून बाहेर पडले. ते ऐकून मी जरा दटावूनच म्हणालो, असे काय भलतेच बोलता आहात मास्तर. त्या महिन्याच्या मासिक मनोरंजनात विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी बालकवींच्या जीवनावर आणि काव्यावर अत्यंत हृदयंगम असा लेख लिहिला. त्यांच्या लेखाच्या शेवटी बालकवीच्या मृत्यूवर लिहिलेली माझी एक कविता प्रसिद्ध झालेली आढळेल. बालकवींच्या मृत्यूनंतर जवळजवळ 1 महिना मी अभ्यास करण्याचे सोडूनच दिले. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.